बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. छन्नाचे परतणे. मालकाच्या वियोगामुळे दुःखित छन्न आपल्या दुःखास कमी करण्याचा भरपूर प्रयत्न करीत होता. दुःखाने जड झालेल्या अंतःकरणामुळे जो प्रवास पूर्वी कंठकासह एका रात्रीत पूर्ण करीत असे, तो प्रवास करण्यास मालकाच्या वियोगामुळे त्यास 8 दिवस लागले. अद्यापि कंठक धैर्याने चालत होता, परंतु तो देखील दुःखाने गलित गात्र क्लांत शांत झाला होता. जरी कंठक अलंकाराने अलंकृत सजलेला होता, तरी स्वामी विना सर्वथा तेजविहीन निस्तेज दिसत होता. आणि ज्या दिशेने त्याचा स्वामी गेला होता, त्या दिशेने वारंवार वळून वळून शोक संतप्त स्वरात मोठ्याने किंकाळत होता. जरी तो भुकेने व्याकुळला होता, तरी पूर्वीसारखे त्याने प्रवासात ना गवत चरा खाल्ला, ना पाणी प्याला. सरतेशेवटी सिद्धार्थाने त्यागल्यामुळे उजाड सुनी झालेल्या कपिलवस्तू नगरीत ते पोहोचले. जिवंत असून देखील ते मृत्व शरीराने ते नगरीत आले. पद्यकमल पुष्पित जलाशय, फुलफळांनी बहरलेल्या वृक्षांनी बहरलेल्या उल्हासित शोभामय नगरीतील लोकांची मने दुःखी उदास होती. निस्तेजपणे अश्रूंनी भरलेल्या मंद डोळ्यासह त्यांनी हळूहळू नगरीत प्रवेश केला. तेव्हा त्यांनी पाहिले, संपूर्ण नगरी शोक अंधकारवृत्त झालेली आहे. जेव्हा लोकांनी ऐकले की शाक्यकुलाचा अभिमानास्पद राजपुत्राशिवाय छन्न व कंठक गलित गात्र होऊन परत आले आहेत, तेव्हा नागरिकांनी अश्रू ढाळले. या शाक्यकुल व राज्याचा गौरव असलेला आमचा राजपुत्र कुठे आहे, असे म्हणत रागातिरेकाने अश्रू ढाळीत छन्नाच्या मागे धावू लागले. सिद्धार्थ गौतमाशिवाय ही नगरी आम्हास जंगलाप्रमाणे आहे, व ज्या जंगलात वनात सिद्धार्थ गौतम आहे, ते अरण्य आम्हास नगरीप्रमाणे वाटते. सिद्धार्थ विहीन या नगरीचे आम्हाला कोणतेही आकर्षण नाही. सिद्धार्थाला पाहण्याकरिता स्त्रियांनी खिडक्यात गर्दी केली होती. जेव्हा त्यांनी कंठक अश्वाची पाठ सिद्धार्थाशिवाय रिकामी पाहिली, तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोश करू लागल्या. शोकाकुल परिवाराचा विलाप. शुद्धजनाच्या परिवारास आशा होती की सिद्धार्थाला समजावून सांगून छन्न त्याला परत घरी घेऊन येईल, आणि म्हणून ते छन्नाची आतुरतेने वाट पाहत होते. आपले दुःख व्यक्त करण्यासाठी कंठक राज अश्वशाळेत प्रवेश करताच मोठ्याने खिंकाळला. राजमहालाच्या आतील भागातील लोकांना वाटले की ज्या अर्थी कंठक मोठ्याने खिंकाळला, त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आले आहेत. दुःखाने मूर्छितावस्थेतील स्त्रिया आनंदाने बेहोश होऊन डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमहालाच्या बाहेर आल्या, परंतु त्याची फार निराशा झाली. राजपुत्राविना त्यांनी कंठकच पाहिले. प्रजापती गौतमीचा आपल्या मनावरील ताबा सुटून त्या मोठ्याने ओरडून रडू लागल्या व मूर्छित होऊन मोठ्याने रडत ओरडल्या. जो अजान भाऊ आहे, ज्याची कटी सिंहाच्या कटीप्रमाणे आहे, वृषभासारखे नयन, सोन्यासारखी पिवळी धमक रुंद छाती व दुधंबी मेघ गर्जनेप्रमाणे आवाज असलेल्या वीर पुरुषाने अरण्यातील आश्रमात राहावे काय? अनुपम श्रेष्ठ कार्य करणारा वीर पुरुष निघून गेल्यामुळे ही वसुंधरा पृथ्वी राहण्यास निरुपयोगी ठरली आहे. ज्याच्या दोन्ही चरणाच्या बोटांच्या सुंदर जाळी आहेत, ज्याचे घोटे नीलकमलाप्रमाणे कोमल झाकलेले आहेत व मध्यावर चक्रचिन्ह असलेल्या ज्याच्या सुकोमल पायांनी तो खडकाळ प्रदेशात कसा चालेल? महालात ऐशोआरामात राहण्यास पात्र, मौल्यवान वस्त्रालंकार आणि चंदन आदी सुगंधित वस्तूंनी अलंकृत हा राजपुरुषाचा पौरुषीय देह अरण्यात उघड्यावर थंडी, वारा, ऊन, पावसात कसा राहील? ज्यास आपले परिवार, कुळ, शील, सामर्थ्य, शौर्य, बल, विद्या, सौंदर्य आणि तारुण्य याचा अभिमान आहे व जे नेहमी दान करण्यास सिद्ध असतात, घेण्यास नव्हे, असा सिद्धार्थ दुसऱ्याकडे भिक्षा मागत कसे फिरेल? जो स्वच्छ स्वर्ण शय्येवर निद्रा घेत असता, ज्यांना वाद्यवृंदांच्या सुमधुर स्वरांनी जागे केले जाते, तो माझा तपस्वी संन्याशी उघड्यावर एक वस्त्र अंथरलेल्या खडबडीत जमिनीवर कसा झोपेल? अशा प्रकारचे दुःखित विलाप ऐकून स्त्रिया एकमेकींच्या गळ्यात गळा घालून आलिंगन देऊन थरथरणाऱ्या वेली आपल्या फुलातून मध वर्षाव करतात, तशा त्या स्त्रिया आपल्या डोळ्यातून अश्रू ढाळू लागल्या. आनंदाने आपण सिद्धार्थाला अनुमती दिली हे विसरून दुःख वियोगात यशोधरांनी धरणीवर अंग झोकून दिले. मी त्यांची कायदेशीर धर्मपत्नी असताना ते मला सोडून कसे निघून गेले? त्यांनी मला विधवेचे जीवन का दिले? ते नवजीवनक्रमात आपल्या कायदेशीर धर्मपत्नीस सहभागी करून घेऊ शकले असते. मला स्वर्गप्राप्तीची कामना नाही,
माझी फक्त एकच इच्छा आहे, माझ्या प्रिय पतीने मला एकटीला या अथवा पुढील जगात मागे सोडून जाऊ नये. जरी मला त्याच्या विशालाक्ष सुहास्य तेजस्वी मुखास पाहण्याचा अधिकार नसेल, पण या बिचाऱ्या राहुलास आपल्या पित्याच्या मांडीवर खेळण्याचा अधिकार नाही का? अतिशय दुःखद गोष्ट आहे की सुकोमल सौंदर्यवान शुद्ध वीरांचे अंतःकरण कठोर अत्यंत निर्दयी आहे. शत्रूस देखील आपल्या बोबड्या बोलाने मोहित करणाऱ्या बालकास आपणून कोण सोडून जाईल? निश्चितच माझे हृदय कठोर दगडाचे किंवा लोखंडाचे असावे, कारण की या हृदयाचा स्वामी सुखोपभोग घेण्यास समर्थ असताना, राजवैभव त्यागून गेला असतानाही हे हृदय विदीर्ण भंग झाले नाही. परंतु आता मी काय करू? माझ्याकरिता हे दुःख असह्य आहे. अशा तऱ्हेने दुःखाने रडून रडून यशोधरा मूर्छित झाल्या. जरी त्या स्वभावता धैर्यवान होत्या, परंतु दुःखाने त्या आपले धैर्य गमावून बसल्या होत्या. अशा प्रकारे दुःखीत मोठमोठ्याने विलाप करीत धरणीवर पडलेल्या यशोधरेला पाहून स्त्रिया मोठ्याने ओरडल्या व अश्रूमुळे त्यांचे चेहरे असे झाले होते की पावसाच्या पाण्यामुळे मोठाल्या कमळाची अवस्था व्हावी. छन्न व कंटक हे दोघेही परत आले व आपल्या पुत्राचा दृढ निश्चय ऐकून राजा शुद्धोधन दुःखी होऊन कोसळला. पुत्रवियोगाने दुःखित राजा शुद्धोधनास त्याच्या शौकांनी सावरले. थोडा वेळ त्यांनी घोड्याकडे पाहिले. त्यावेळेस त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. त्यानंतर ते धरणीवर जोरात पडले व जोरजोरात आक्रंदू लागले, विलाप करू लागले. त्यानंतर राजा शुद्धोधन आपल्या मंदिरात गेला, प्रार्थना केल्या, पूजा अर्चा करून आपला मुलगा सुकुशल सुखरूप परत यावा म्हणून आराधना केली. अशा प्रकारे कधी आम्ही लवकरात लवकर सिद्धार्थला पाहू असे म्हणत म्हणत दुःखाने राजा शुद्धोधन, प्रजापती गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागले.